मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतून सवाल। तर आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांचं आश्वासन। आजच्या सुनावणीनंतर ओबीसींची भूमिका जाहीर करणार अशी माहिती। मनोज जरांगे, वीरेंद्र पवार यांनी हायकोर्टाच्या आदेशाचा भंग केला। आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्यानं सरकारनं योग्य पावलं उचलावी, हायकोर्टाचे आदेश। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा, मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश। आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं, आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं, मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल, कोर्टानं दिलेल्या सगळ्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून आंदोलन करतायत, लोकांना त्रास देतायत, जनतेला वेठीला धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडवून आणलं जात आहे, गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद।